सर आजची बैठक जी होती ती येणाऱ्या गणेशोत्सवाच्या निमित्तानं मुंबईवरून आपले जे सगळे कोकणवासीय गणेशोत्सवासाठी गणपतीसाठी गावी येतात तर त्यांच्यासाठी आपला मुंबई गोवा हायवे जो आहे ह्याच्यातले जे काही अडचणी राहिलेल्या आहेत म्हणजे त्यात सुधारणा करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ट्रॅफिक जॅम कंजेशन आणि लोकांना ट्रॅफिकमध्ये अडकून पडायला लागू नये आणि त्याचबरोबर रस्त्याची सुरक्षा येणाऱ्या प्रवाशांची सुरक्षा आणि त्यांना लागणारे जे काही सुविधा आहेत ह्याच्याबद्दलच्या ही बैठक इथं पण आणि महाडमध्ये पण काल झाली. काल तिकडचे पण आपले सगळे कलेक्टर साहेब एस पी मॅडम होते, बाकी लोकप्रतिनिधी होते, आमदार साहेब वगैरे. आजसुद्धा इथं किरण भैया वगैरे सर्वजण उपस्थित आहेत आणि आज बरीचशी चर्चा झाली आहे. काही दुरुस्त्या गणेशोत्सवाच्या आधी करायच्या त्याच्याबद्दल चर्चा झाली. काही ब्लॅक स्पॉट कामाच्या निमित्तानं निर्माण झाले त्यामध्ये काय करायचं याची चर्चा झाली. त्याचबरोबर पर्यायी रस्ते जे उपलब्ध आहेत आपल्याला ते सुद्धा सुस्थितीत कसे ठेवायचे आणि जर काही वाहतूक त्या पर्यायी रस्त्यानं गावी म्हणजे त्यांच्या गावापर्यंत आपल्याला नीट करता आली तर ते सुद्धा या ठिकाणी आपण केलं आहे. बाकी जे राहिलेली कामं आहेत म्हणजे प्रामुख्यानं संगमेश्वरच्या इथलं जे पॅकेज थोडं मागं पडलं आहे तर त्याचं पण हे झालं आहे की NHचं आज हे की साधारण डिसेंबरपर्यंत संगमेश्वरच्या इथली पण सर्व कामं जी आहेत ती गोवा हायवेची जी आहेत ती पूर्ण होतील. दोन्ही ब्रिज जे आहेत ते पण तोपर्यंत भराव वगैरे जे काही राहिले ते करून ओपन करतील. त्यामुळं तो एक महत्त्वाचा अडसर जी आहे त्या ठिकाणी ती संपून जाईल. लांजामधलं पण थोडी चर्चा झाली. किरण भैया पण होते, साळवी साहेब पण आहेत. त्यांनी लांजामध्ये पण जे काही शहराच्या हद्दीमध्ये काही अडचणी येतात लँड ॲक्विजिशनच्या असतील थोड्याफार, बाकी मग पाईपलाईन वगैरे ह्याची पण चर्चा झाली. आपण वेगवेगळ्या ठिकाणी सुविधा केंद्र पण उभे करतो आहे. त्यामध्ये नॅशनल हायवे, PWD डिव्हिजन आणि आपलं पोलीस विभाग आणि RTO असं सगळ्यांचं कोऑर्डिनेशन ठेवून आपण हे सुविधा केंद्र पण मला वाटते सगळे मिळून साधारण एक 9-10 ठिकाणी आपण सुविधा केंद्र या विभागामध्ये पण उभे करतो आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं सगळी जी आहे ती बैठकीमध्ये चर्चा झाली. तर बऱ्यापैकी कामं प्रगतीपथावर आहेत. एक संगमेश्वरचं पॅकेज थोडं सोडलं तर इतर कामं आहेत, पण संगमेश्वरच्या पॅकेजचं पण खरं म्हणजे थोडं कॉन्ट्रॅक्टर जे एजन्सी जे आहे ह्यांचं म्हणावं तसं दोन्ही एजन्सींचं तिथं कोऑर्डिनेशन नाही आहे. त्यांची जी काय बिलाचं आहे त्या रकमा आपण विभागानं जे होते ते याआधीच अदा केल्यात. दुर्दैवानं जे सबलेट केलेलं काम आहे ते मूळ कॉन्ट्रॅक्टर आणि त्यांच्यामध्ये थोडं त्यांचं फायनान्शियल काही जे काही आहे त्यामुळं हे काम लांबलं आहे. आता आम्ही त्यांना आता दंड आपण सुरू केलेला आहे आणि त्यांना आजसुद्धा ज्यांनी काम सबलेट करून घेतले ते कॉन्ट्रॅक्टर इथं होते. त्यांनासुद्धा सांगितलं की बाबा तुम्ही हे जर सिरियसली घेणार नसाल आणि संपवणार नसाल तर आम्हाला सन्मान्य गडकरी साहेबांना याच्यावर काहीतरी अंतिम निर्णय घेऊन टाकावा आणि जे असेल ते काम ज्याच्याकडनं होईल त्यालाही काम तातडीनं देऊन टाकावं अशा पद्धतीचं त्यांनासुद्धा आत्ता सूचना दिलेल्या आहेत किंवा तुम्ही तुमचा जो विषय आहे तो तुमचा तुम्ही संपवा, नाही तर आम्हाला त्याच्यावर निर्णय म्हणजे दंडाचा निर्णय तर लागू झाला आहे, दंड त्यांना चालूच आहे. पण ह्या पलीकडे जाऊन मग आता काम काढून घेणं आणि दुसऱ्याला ते काम जो करल त्याला ते काम देऊन टाकणं हाच म्हणजे पर्याय किंवा उपाय आहे. सर डिसेंबरपर्यंत माणगाव इंदापूर हे दोन हे सोडलं तर बहुतांशी सगळा प्रकल्प जो आहे तो पूर्ण होतो आहे. माणगाव इंदापूर हे 2 बायपास जे आहेत हे पूर्ण व्हायला अजून एक वर्षभर जाईल, कारण माणगाव इंदापूरचं टेंडर पूर्वीच्या ह्याच्याकडनं काढून घेऊन नवीन केलं गेलं आहे आणि काही महिन्यापूर्वीच त्याला वर्क ऑर्डर दिली गेली आणि त्याला मुदतसुद्धा तिथून पुढं दिली आहे त्याची. त्यामुळे त्याच्यामध्ये रेल्वे ओव्हरब्रिज वगैरे आहेत. तर माणगाव इंदापूर सोडलं तर चिपळूणचा आपला जो ब्रिज आहे तो धरून
साधारण जानेवारीपर्यंत, म्हणजे चिपळूणचा ब्रिज जानेवारीमध्ये ओपन होईल. बाकीची जी कामं आहेत इतर जी आहेत सगळी ती डिसेंबरपर्यंत पूर्ण होतील अशी आम्हाला खात्री आहे. सर, अन्याय कोकणावर होतोय किंवा करायचा हे जरा चुकीचं आपलं आरोप आहे माझ्यावर किंवा सरकारवर. असा विषय नाही आहे. आपण मार्चपर्यंत नवीन सरकार आल्यानंतर साधारण 9,500 कोटीची देणी महाराष्ट्रातली, कोकण पण महाराष्ट्रातच येतो साहेब, त्यामुळे महाराष्ट्रातल्या कॉन्ट्रॅक्टरांची 9,500 कोटीपर्यंतची देणी जी आहेत ती आपण दिलेली आहेत. नंतरच्या ह्याच्यामध्ये सुद्धा आता उरलेले जे आहेत आपण फायनान्सकडे मागणी केली होती. त्यांनी आपल्याला मागच्या 1 आठवड्याभरातच आपली जी फाईल मागणी जी होती ती क्लिअर करून दिली आहे. ह्या आठवड्यामध्ये उरलेलं पण जे राहिलेलं पेमेंट आहे, मी 100% म्हणत नाही, पण जे राहिलेलं पेमेंट आहे कोकणामधल्या कॉन्ट्रॅक्टरांचं सुद्धा, हे स्पेसिफिक बोलतो, ते सुद्धा त्यांना मिळेल. त्यात कुठलीही अडचण येणार नाही. सर कसं आहे शेवटी राज्य चालवायचं, नुसतं PWD विभाग राज्याला चालवायचा नाही. त्यामुळे शेवटी जे काय फायनान्स डिपार्टमेंटकडनं आहे सगळ्या विभागांचे त्यांना निधी जो आहे तो वितरित करायला लागतो. आता एकटंच PWDलाच निधी दिला तर बाकीचे डिपार्टमेंट पण आहेत. थोडं तुम्हाला पण माहिती आहे की आपल्या लाडक्या बहीण योजनेला पण मेजर आपल्याला, कारण ती योजना आपण एवढी राबवलेली आहे, ती पण योजना आपल्याला पुढं चालू ठेवायची आहे. महिलांचा विषय आपल्या म्हणजे भगिनींचा, या सगळ्या याच्यावर मागणीच्या एवढं येत नाही. मग आल्या जे येतं त्याच्याप्रमाणे 100%. सर, ही नवीन डेडलाईन दिली आहे तुम्ही आता? सर नाही सर, आपण मी एप्रिलमध्ये आलो होतो त्यावेळेला पण मी सर बाकीच्या कामांना माणगाव इंदापूर सोडून मी डिसेंबरच म्हटलो होतो. आज फक्त डिसेंबरच म्हणतोय मी. माणगाव इंदापूरच्या याला 1 वर्ष लागणार. आता ब्लॅक्स म्हणजे मध्ये 2-3 टँकरचे मला वाटतं ह्याच्या इथं हातखंब्याच्या इथं झाले, त्याचं पण आपण हे केलं. आता तिथलं डिपार्टमेंटचं हे की डांबरीकरण आपण करून ठेवलं आहे, पण तिथं तीव्र उतार आहे. थोडं पोलीस डिपार्टमेंट आणि RTOनं पण हे केलं किंवा आम्ही ते टँकर जे येतात, आता गणपतीत तर ही हेवी याची वाहतूकच बंद होणार आहे. त्यामुळं गणपतीत काय मोठे टँकर तिथं येतील असं नाही, पण तरी पण त्याच्यानंतर त्यांनी हे केलं किंवा तीव्र उतार असल्यामुळे तिथं पुलाचं काम चालू आहे, पण या उतार असल्यामुळं कॉन्वॉयमध्ये त्या टँकर सगळे एकत्र आणायचे आणि त्यांना तिथनं पास होतील एवढं हे बघायचं. अशा पद्धतीने बाकी सुविधा केंद्र आपल्याला सांगितली ती आपण उभी करतोय. त्या ठिकाणी म्हणजे महिलांसाठी वगैरे जे काही लागणाऱ्या सुविधा आहेत त्या आपण उपलब्ध नाही. आपण दर्जाबद्दल मी मगाशी सांगितलं की कुणालाही पाठीशी घालणार नाही. क्वालिटी ही कॉन्ट्रॅक्टरनी आणि एजन्सी किंवा आमच्या अधिकाऱ्यांनी मेंटेन केलीच पाहिजे. आणि क्वालिटी जर मेंटेन केली नाही तर अधिकाऱ्यांवर पण कार्यवाही होईल आणि कॉन्ट्रॅक्टरवर पण कार्यवाही. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.